चालू. तर मॅचला सुरुवात. सामना 2 षटकांचा असेल. मॅच ऑन. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल आणि त्यानंतर लॉंग स्टॉपला देखील चुकीची फिल्डिंग आणि त्यानंतर अजून एक चौकार न खाता बिना या ठिकाणी आपण पाहिलं तर येण्याचे वडे टीमचं पोट आता भरलं गेलं 5 धाबा संख्येनं. पहिलाच बॉलवरती आपण पाहिलं तर वाईट +4 तब्बल नशिबाचा पंजा या ठिकाणी खोलला. परंतु त्यानंतर पाहिलं तर पहिलाच बॉल हा पॅडवरती. त्यानंतर आपण पाहिलं 1 धाव लेग बॅकच्या माध्यमातून टीमची टोटल 6 वरती पाहायला मिळते. तिसऱ्या पंजाची मैदानाच्या आत मागणी केली जाते. फुल टॉस बॉल ट्राय केला ऑन साइडला. अगदी डीपर आपण पाहता खेळाडू आहेत परंतु त्यांना हे बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 10 धावा. 2 षटकांची ही मॅच. 2 षटकांमध्ये 20, 25, 30 धावा जरी झाल्या तरी देखील सन्मानजनक धावसंख्या मानली जाईल. परंतु या ठिकाणी पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाज खराब कामगिरी करतोय. आशीर्वाद कमबॅक करावा लागेल कारण की पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर 6 धावा. त्यानंतर सिंगल. त्यानंतर आपण पाहिलं चौकार आलाय. कमबॅक करावं लागेल. हा देखील वाईट. लगातारचा हा दुसरा खराब चेंडू गोलंदाज आशीर्वाद यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 12 धावा धाव फलकाप्रती. यॉर्कर लेंथ फटका हा देखील चांगला परंतु डीपर आपण पाहता मिड विकेटला खेळाडू उपस्थित आहेत. एकदा तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव सहजासहजी या ठिकाणी कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडू नक्कीच या ठिकाणी एकमेकांना चांगली साथ देत आहेत. सुनील आणि भीमा. गुडलँड स्पोर्ट्सचा हा चेंडू अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी कमी उसळी मिळाली आणि त्यानंतर फलंदाजाला या ठिकाणी पाहिलं तर बीट केलं. यॉर्कर लेन खोदून काढलाय. हा देखील फटका चांगला. पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रात परंतु या ठिकाणी स्किट झाल्याने त्यानंतर नशिबाची पुन्हा एकदा साथ मिळते. येण्याचे वाडी टीमला अजून एक चौकार.
षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं समाप्त झालं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 20 पाहायला मिळतात. बिनबाद 20 धावा. षटक क्रमांक दुसरा. गोलंदाज आदित्य 21 धावा. पहिलाच बॉल वाईड फेकण्यात आला. यॉर्कर लेन खोदून काढलाय. फटका चांगला आहे. अगदी लंगॉनला खेळाडू पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग इथनं आपण पाहिलं. रनआउटची संधी आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल रनआउटच्या माध्यमातून. सुनील बॅक टू द पॅव्हिलियन. की ज्या ठिकाणी चेंडू सोडून देण्याचा मन बडवा आणि त्यानंतर अगदी हा चेंडू लेग स्टिकला अगदी वाकून चाललाय. फलंदाज बाद. दुसरा धक्का लागतोय येण्याच्या वेळी टीमला. भीमा बॅक टू द पॅव्हिलियन. तर नेक्स्ट मॅच सोनिवली विरुद्ध डोनेवाडी. तर दोन्ही टीमला विनंती असेल आपण आपल्या कॅप्टनला टॉस साठी पाठवा. हॅलो. तर चला डोनेवाडी टीम टॉस साठी आपण लगेचच शॉर्ट प्लेन बॉल पूल केला आहे. अगदी हा चेंडू आपण पाहता सरळ लॉंगॉनला येतोय. फिल्डिंग चांगली परंतु थ्रो खराब आलाय. परंतु ते देखील 2 धावा ठिकाणी आपल्या पाहता कंप्लीट केले गेलं. 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 26 पाहायला मिळते. तर नेक्स्ट मॅच क्रमांक अगदी दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत पाहायला मिळेल. ओव्हर पिच बॉल
मिस्ट्रामिंग शूट झीलची संधी आणि या ठिकाणी नक्कीच भरपूर चांगला कॅच पकडलाय. षटक क्रमांक दुसराही या ठिकाणी समाप्त आणि पहिला सत्र या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना येण्याच्या वेळी टीमची टोटल जाऊन थांबले ती म्हणजेच 32 धावा फलकावरती आणि 33 धावसंख्येची गरज हा सामना जिंकण्यासाठी सोनिवली सी या टीमला. तर नेक्स्ट मॅच डोनेवाडी टीम विनंती असेल लगेचच आपण टॉस साठी यायचा आहे. कॅप्टन सोनिवली टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. हॅलो. तर चला डोनेवाडी टीम आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ना की नाही? या लगेचच वेळ होतोय. नक्कीच सोनिवली टीमचा कॅप्टन एका कॉल मध्ये आमच्यापर्यंत इथे व्यासपीठावरती पोहोचलाय. आपण उशीर करू नका, या लगेच टॉस साठी. तर रॉकी भाई यांना विनंती असेल आपण टॉस साठी या. रिस्टार रॉकी भाई. नक्कीच रॉकी भाई यांच्या शुभ असं आपण टॉस करतोय. रिस्टार आहेत जास्तीत जास्त आदिवासी कॉमेडी रिस्टार. नक्कीच आदिवासी कॉमेडी वरती सातत्याने ते व्हिडिओ बनवतात आणि त्यांच्या प्रत्येक व्हिडिओ यांना प्रचंड व्ह्यूज येतात आणि प्रत्येक त्यांची व्हिडिओ मात्र चर्चेत असते. आणि तेच रॉकी आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी सज्ज आहे. तर सर्वांचं मी आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतोय. जाऊया मागच्या दिशेने. तब्बल 33 धावसंख्येचा टार्गेट चेस करण्यासाठी आपण पाहतायत सोनिवली सी टीमला. नक्कीच आपण पाहू शकता दोन सलामीवीर आदित्य आणि मयूर. गुडलेन स्पॉट फटका चांगला आहे. डीप रबूट पाहता खेळाडू उपस्थित आहेत. सुनील चांगली फिल्डिंग. एक धाव कंप्लीट. दिवसाचा प्रयत्न. जर का कलेक्शन चांगलं झालं असतं तर नक्कीच रनआउटची संधी निर्माण झाली असती, परंतु 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन करत असताना फलंदाज आदित्यच्या बॅटमधनं 2 धावा आल्यात. फटका या ठिकाणी चांगला आहे. अगदी रब्बल बॉल आणि अगदी जसा टप्पा पडतो तशी अतिरिक्त उसली मिळते आणि त्याच उसलीचा फायदा मिळतोय सोनिवली सी या टीमला. चौकार. नक्कीच लेग बॅचच्या माध्यमातून या ठिकाणी ही एकदा मिळणार. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल
7 या धाव फलकावरती. गुडलँड स्पॉट ऑन साईडला अगदी खेचून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. पुन्हा एकदा लेग बायच्या माध्यमातून नक्कीच 33 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. प्रति ओव्हरचा विचार केला तर 16 पेक्षा जास्त धावा प्रत्येक ओव्हरमध्ये, परंतु आतापर्यंत पाहिल्या तर फक्त 8 धावा, म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट पासून खूप दूर आहेत. इथे हा बॉल नक्कीच पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. जो काही निर्णय आहे तो नक्कीच व्हाईट बॉल +1, 2 धावा धाव फलकावरती ऍड होतील. टीमची टोटल 10 धावा. अजूनही 23 धावसंख्येची गरज आहे. या षटकातील शेवटचा बॉल आणि नक्कीच या बॉलवरती एखादा मोठा फटका येणं भरपूर गरजेचं आहे. वेगवान तेज तर्रार, अगदी वेगवान आणि तेज तर्रार हा चेंडू पाहायला मिळतोय, परंतु पुन्हा एकदा लेग बॅटच्या माध्यमातून पंचांचा इशारा. 1 धाव. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि अजूनही 22 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी सोनिवली सी या टीमला. सहा चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज. गुडलँड स्पॉट पूल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पहिलाच बॉल डॉट आलाय. अगदीच मागचीच मॅच आपण पाहिले, सोनी नवीन वडवले आणि डोने, अगदी त्या प्रकारची ही मॅच पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी गोलंदाज सध्या तरी आपलं वर्चस्व दाखवतोय. लगातारचे 2 बॉल डॉट आले. आता मॅच थोडीशी कठीण होत चालले सोनिवली सी या टीमसाठी. नेक्स्ट मॅच देखील तेवढी चांगली पाहायला मिळणार आहे, कारण की दोन्ही संघाने एक मॅच जिंकली आहे. डोनेवाडी विरुद्ध षटकाराला आता मात्र मॅचला ऑन केलं जात आहे. आता उर्वरित 3 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज. इथे हा बॉल पाहावा लागेल. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल ऑप्टिकच्या बाहेर. खराब चेंडू. एक अतिरिक्त धाव. 3 बॉल 15 धावसंख्येची गरज. ज्या प्रकारे मागच्याच बॉलमध्ये षटकार खेचला होता, अगदी सातत्याने आता षटकाराची भाषा मैदानाच्या आत बोलावी लागेल. फटका चांगला आहे, परंतु मिडॉनला खेळाडू आहेत. रनआउटची संधी मिस, परंतु तदनंतर ओव्हरथ्रो. अजून या ठिकाणी आपण पाहू शकता 2 धावा. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आत. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. आणि या ठिकाणी मात्र शेवट गोड केलंय. षटकार ठोकलाय. नक्कीच पाहिलं तर या ठिकाणी नक्कीच 6 धावेने हा सामना सोडावा लागतोय सोनिवली सी टीमला. जर का पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या असत्या तर नक्कीच धावा चेस करू शकला असता सोनिवली टीम, परंतु हार्ड लक चांगली लढत मैदानाच्या आत दिली. सलग 2 सामने जिंकलाय येण्याच्या वेळी टीम. अभिनंदन. परंतु हार्ड लक पुन्हा एकदा सोनिवली सी टीम. तर चला सोनिवली टीम
सोनिवली संघानं टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय सामना 2 षटकांचा आहे. तर डोनेवाडी टीम आपल्याला पहिल्यांदा फलंदाजी करायची आहे. तर आपण लगेचच आपले सलामीचे फलंदाज मैदानाच्या आत पाठवायचे आहेत.